बघू शकता कसा चावतोय. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. रात्रीचे 2:30 वाजलेत. आपण आलो आहे वडगाव तेजन गावात तुषार शिंदे यांच्या घरी. यांच्या घरात एक साप निघाला आहे. त्या सापाला रेस्क्यू करण्यासाठी आपण आलेलो. उन्हाळ्यामध्ये त्यांच्या घरात कूलरच्या खालून एक नाग आपण काढला होता आणि आज परत एक साप दिसला घरामध्ये. कोणीकडे आतमध्ये आहे का बाळा? 2 वीट आहे का? वीट बघ बरं, आण पटकन. नाग नाही आहे रे, नाग नाही का? दिवड साप आहे. बघू शकता मित्रांनो, इथे खाली सोफ्याच्या खाली एक साप, एक बारीक तोंड काढले त्यांनी बाहेर. त्यांना नाग वाटला होता पण नाग नाही आहे तो. हा एक बिनविषारी दिवड साप आहे. एखादी पिशवी आहे का छोटी? ती कसं मीठ नाही घालत? मीठ हो. काम कर, एखादा कपडा नाही तर छोटी पिशवी घ्यायचा. बिनविषारी असलेला दिवड साप आहे. गाद्येवाऱ्यावर किंवा आणि ते पूर्ण पहिला मनोज शिंदेच्या येड्या पुन्हा बुद्धी मोचना त्याचे भेटल्याच करावं लागणार आहे कारण खूप जास्त चावतो हा साप. शेपटी पकडल्यानंतर गोल गोल फिरून स्वतःची शेपूट तोडून पळून जातो. रागीट स्वभावाचा, पकडल्यानंतर हा चावतोच. हिरवट कलरचा आणि अंगावर काळे ठिपके ही ह्या सापाची ओळख. इंग्लिश नाव चेकर्ड किल्बॅक, मराठी नाव दिवड वेरुळा. बघू शकता कसा चावतोय. सगळ्या सर्प मित्रांमध्ये बऱ्यापैकी दहशत असलेला असा भयानक चावणार आहे. झालाय सुरक्षित रेस्क्यू. लवकरच मानवी वस्तूपासून दूर त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं. हे तुषार शिंदे यांच्या घरी साप पकडलाय. काय कसं काय दिसलं? लग्नीला उठली होती ती आमची सूनबाई, ती मुंक काढत होती मला आणि तो पोरी म्हातारा झोपलेला, खाली लेकरं सगळे झोपलेलं, इथं आम्ही खाली झोपलेले सगळे. बरं, आता ह्याच्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे? साप घरात येतो आपल्या, ह्याच्या तुमच्या दरवाजाच्या फटी ज्या आहेत, सांदी ज्या आहेत त्याच्यामधून, तर ह्या सांदी सगळ्यात पहिले बंद करून घ्या. आता हा बिनविषारी आहे. असाही साप कुठलाही स्वतःहून चावत नाहीच. अंगावर जर पाय पडला तर साप 100% जातो. तेवढ्या गोष्टीची काळजी घ्यायची. पण सगळ्यात पहिले महत्वाचं जे आहे, दरवाजाच्या ज्या सांदी आहेत त्या सगळ्या बंद केल्या पाहिजे. आता मागच्या वेळेस विषारी साप पकडलाय ना, मग ते असाही त्याच्या अंगावर धक्का बिक्का लागला, पाय पडला तर साप त्यावेळेला चावणारच. सगळे झोपलेले लेकरं बाळ पाय, लहान लहान लेकरं इथून तिथून झोपलेलं, इथे आम्ही झोपलेले. हो, आता त्याच्यासाठी सांगितलं कूलर खाली बाहेर दिसलं नाही तर दिसलं नसतं ते. ठीक आहे, काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद. हाय मित्रांनो, आता तुषार शिंदे यांच्या घरी पकडलेलं दिवड साप
त्याला मानवी वस्तीपासून दूर सोडून देतं आहे. मुख्य खाद्य जे आहे ते फक्त बेंडकोळी आहे ह्या सापाचं. पण दरवाजाला कुठे जर फटी वगैरे राहिल्या तर बऱ्याच वेळेला सापमध्ये घुसतात. हिरवट कलरचा आणि अंगावर काळे ठिपके असतात. अतिशय रागीट स्वभावाचा साप. चेकर्ड किलबॅक, इंग्लिश नाव, मराठी नाव दिवड, वेरुळा, पानदिवड वगैरे बरेचसे अशी नावं आहेत. बऱ्याच वेळेला नागासारखा बिहेव करतो हा साप. दिलाय मित्रांनो सोडून या सापाला याच्या नैसर्गिक अधिवासात. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.